महेश जगदाळे, आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकताय, मागचे 1 महिन्यापासून टोमॅटोचे मार्केट चांगलं चाललं आहे। तर टोमॅटोमध्ये आपल्या आर्डोर सीडची जी गुरु म्हणून व्हरायटी होती, त्या गुरु व्हरायटीच्या आज प्लॉटमध्ये आलो आहे। गावाचं नाव बघायला गेलं तर सिद्धेवाडी आहे, तालुका मोहोळ आहे, जिल्हा सोलापूर आहे। विजय पुजारी हे युवा शेतकरी आहेत आपल्यासोबत। त्यांनी आर्डोर सीडची गुरु टोमॅटोची साधारण 4000 रोपांची लागवड केली होती। तर आपण त्यांच्याकडून त्या व्हरायटी बद्दल विचारून घेऊ, व्हरायटी वगैरे कशी वाटली। साहेब आपला परिचय द्या। माझं नाव विजय धनाई पुजारी, सिद्धेवाडी। कुठली व्हरायटी ही गुरु व्हरायटी आहे। व्हरायटीची माहिती तुम्हाला कुठून भेटली, अशी व्हरायटी आहे म्हणून मार्केटमध्ये गुरु म्हणून? व्हरायटीची माहिती आमचं एक दीपिका बोला आहे, त्यांनी म्हणलं यंदा गुरु लावू म्हणलं। मग ती गुरु आम्ही लावलं। कशी वाटते व्हरायटी तुम्हाला? आता ही किती दिवसाचा प्लॉट आहे, किती रोप आहेत, नियोजन कसं केले तुम्ही? आता ही 2 महिने 5 दिवस प्लॉट आहे, म्हणजे 65 दिवसाचा प्लॉट आहे। हा, रोप किती लावलेली तुम्ही? 4000 रुपये। 4000 रोप। ह्याचं नियोजन म्हणजे किती फुटावर लागवड, दोन्ही बेड मधलं अंतर वगैरे किती? ही 6 फुटाचं आहे बेड, आणि 2.25 फुटावर 3 रोप लावली। साधारण किती तोडे झाली त्याची? ह्याचा 1 तोडा झालेला आहे। 1 तोडा झाला। इथं सेटिंग वगैरे बघू शकता, बुडापासून अक्षरशः सोलापूर जिल्ह्यात झोडपून काढत आहे पाऊस। अशा पावसामध्ये ह्या शेतकऱ्यांनी हा प्लॉट जपलेला आहे। आणि ह्या व्हरायटीची विशेषतः सांगायचं म्हटलं तर रोगप्रतिकार शक्ती 1 नंबर आहे। जसं सेटिंग जरी बघायला गेलं, अक्षरशः तारकाठी वगैरे वाकलेली आहे, एवढी सेटिंग झालेली आहे। बांधलेला प्लॉट आहे तरी पण वजन झेपण आहे, एवढी सेटिंग झालेली आहे। अजून काय सांगाल या व्हरायटी बद्दल तुम्ही? एक साईज माल येते, एक साईज म्हणजे साधारण बारीक मोठी कुठे दिसत नाही। बर, आणि रोगास वगैरे कुठला तुम्ही खर्च वगैरे कसं केले नियोजन? औषध खर्च प्रत्येक गोष्ट म्हटलं होतं, पण त्यापेक्षा निम्म्यानं कमी झालाय खर्च। बर, शेतकरी मित्रांनो, जे टोमॅटो मध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम असतो जो व्हायरस, जो प्लास्टिक व्हायरस वगैरे असतो किंवा करपा, ही पण टोमॅटोला भरपूर प्रमाणात अटॅक करत असतो। पण आपली ही गुरु व्हरायटी आहे, वेळभर लागवडीसाठी योग्य आहे आणि लांबच्या पल्ल्याला 1 नंबर आहे। ह्याचं कातडं वगैरे बघायला गेलं तर जाड असल्यामुळे लांबच्या पल्ल्याला ही व्हरायटी हमखासपणे जाऊ शकते। यापरी काय म्हणले तुम्हाला पहिला काल तुम्ही तोडा केल्यानंतर? पहिला तोडा केला, अजून गुरु व्हरायटीचा माल आला नव्हता त्यांच्याकडे। तर आपला पहिल्यांदा चालू झालं तर सगळ्यात टॉपचा माल होता कालचा। गुरु व्हरायटी चांगली आहे म्हणजे माल 1 नंबर आहे। मग बाजारभावात पण तुम्हाला 2 रुपये 4 बाजारभावात सगळ्या पदार्थ ज्यादा भाव दिला। काय अपेक्षित उत्पन्न किती आहे तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये? आपले उत्पन्न 3.5 लाख मोहर झाले यंदा। काल जो तोडा झाला कसा दर भेटला तुम्हाला? 37 रुपये भाव असला, 37। बाकीच्याला 32 रुपये बसला। म्हणजे शेतकरी मित्रांनो बघू शकता, किलो माग 5 रुपयाचा ह्या व्हरायटीला व्यापाऱ्यांनी पसंती दिलेली आहे। कारण की व्यापारी ही व्हरायटी बाहेरच्या परदेशात जरी म्हणलं तरी ही लांबच्या पल्ल्याला जायचं म्हणलं तर काय अडचण नाही, कारण की ह्याचं कातड जाड आहे, किपिंग क्वालिटी चांगली आहे। आणि सरासरी वजन बघितलं तर 80 ते 100 ग्रॅम पर्यंत एक समान, तरी सरासरी तुम्ही वजन बघू शकता 110-120 ग्रॅम पर्यंत सुद्धा हे टोमॅटो, गुरु टोमॅटोचं वजन निघत आहे आणि सेटिंग पण भरपूर प्रमाणात होत आहे। तरी माझं शेतकरी मित्रांना आव्हान आहे, येत्या दिवसात टोमॅटोला मार्केट सुद्धा चांगलं राहणार आहे। कारण की बाहेरच्या देशात आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल किंवा महाराष्ट्रात सुद्धा भरपूर जिल्ह्यात कुठं कमी पडतोय, कुठं जास्त पडतोय, पण मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। त्यामुळे अनेक जणांचे प्लॉट उद्ध्वस्त झालेले आहे, अक्षरशः झील लागायजोगं रानात परिस्थिती आहे। त्यात सुद्धा शेतकऱ्यांनी ज्यांनी प्लॉट जपलाय त्यांना आज माहित आहे, तुम्हाला 1800-2000 रुपयेपर्यंत पण कॅरेट गेलेला आहे, 80-85 रुपयेपर्यंत पण मार्केट उचललेलं आहे टोमॅटोचं काही भागात। तर तुम्हाला इथून पुढे येणार काळात सुवर्ण संधी आहे, टोमॅटोची लागवड करू शकता। तर निवडा तुम्ही आर्डोर सीडचं गुरु टोमॅटो। ह्याचं बियाणं तुम्हाला नर्सरी धारकांना पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवर माझ्या मोबाईल नंबर कॉल करू शकता, किंवा तुम्हाला रोपं पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8805058434। या नंबरला तुम्ही कॉल करा, तुम्हाला रोपं तुमच्या बांधावर पोहोचवतील। धन्यवाद।